विशेष रिपोर्ट मनमाड इंदूर रेल्वे मार्ग विकासाची रूळ की शेतकऱ्यांचा काळ। धुळ्यात मोजणीला रेड सिग्नल। धुळे प्रतिनिधी संभाजी पगार। धुळे जिल्ह्यात आज विकासाच्या गतीला शेतकऱ्यांच्या संतापाचा मोठा ब्रेक लागला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या आणि उत्तर दक्षिण भारताला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचे काम आज धुळ्यात अक्षरशः ठप्प पाडण्यात आले। आधी लेखी द्या मगच जमिनीला टेप लावा असा आक्रमक पवित्रा घेत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताफ्याला माघारी धाडले आहे। आज सकाळी 11 वाजता बाळापूर ते पुरमेपाडा दरम्यानच्या शिवारात जणू छावणीचे स्वरूप आले होते। प्रांत कार्यालय, भूमी अभिलेख आणि रेल्वे विभागाचे अधिकारी मोजणीच्या साहित्यासह सज्ज होते। मात्र मोजणीला सुरुवात होताच मनमाड इंदूर रेल्वे मार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती आणि लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी तिथे धडकले। जयेश चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोजणीला कडाडून विरोध करत घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला। अखेर वाढता तणाव पाहून प्रशासनाला मोजणीची प्रक्रिया अर्ध्यावरच थांबवावी लागली। शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर 3 महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। पहिला, बाळापूर, पिंपरी आणि अवधान ही गावे महापालिका हद्दीत येत असल्याने त्यांना शहरी निकषांनुसार मोबदला मिळावा। दुसरा, 2017च्या महामार्गाप्रमाणेच भरघोस नुकसान भरपाई मिळावी। आणि तिसरा, जमिनीच्या उरलेल्या तुकड्यांच्या खरेदीबाबत स्पष्टता हवी। जोपर्यंत जिल्हाधिकारी लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत मोजणी होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी त्या संदर्भात शेतकरी एकत्रित येत गेले। सुरुवातीपासून मी प्रत्येक मीटिंग अटेंड करत आलोय। पूर्ण हिस्ट्री माहिती आहे। मित्रांनो, शेतकरी हा अजूनही जागा झालेला नव्हता, परंतु आता माझ्या लक्षात येत आहे की प्रत्येक भागातला शेतकरी आता जागा झालेला आहे आणि मला खात्री आहे की आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही सर्व निवेदनं दिले, शासनाला निवेदनं दिले आणि आमदार खासदारांना निवेदन दिले, पालकमंत्री यांनाही निवेदन दिलं, परंतु याची दखल घेतली नाही। मित्रांनो, यावेळेस अशा वेळेस समजा दखल घेतली नाही तर शांतीचा मार्ग हा निश्चित उघड होतो आणि मला वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था अडचणी येण्याची शक्यता आहे आणि कायदा सुव्यवस्था अडचणी येण्याचं कारण असं आहे की कोणताही शासकीय अधिकारी, आमदार, खासदार ही आपली दखल घेत नाही आणि अशा वेळेस निश्चित क्रांती होते आणि या क्रांतीला जबाबदार शासन, राजकीय पुढारी राहतील ही मी या ठिकाणी नमूद करतो आणि पुढचा मार्ग आपण अधिग्रहण करणार आहोत। मित्रांनो, 2008 हा जो कायदा आहे हा कलेक्टर निवाडा करतो। कलेक्टर हे शासनाच्या नियमाप्रमाणे चालतं। तर या सर्व शासनाच्या कमी रेटने असल्या कारणाने 5 ते 6 लाख रुपये एकरी हे पैसे मिळतात आणि वस्तुस्थिती वेगळी आहे की आज 1 कोटी 2 कोटीच्या दरम्यानच्या जमिनी आहेत आणि शासन आपल्याला 4, 5, 6 लाख रुपये देतं। ही केवळ पिळवणूक आहे। आपला घास खेचून घेण्याचा एक प्रकार चाललाय। काही शेतकऱ्यांचा दुधाचा व्यवसाय ते त्याच्या हातून जाते आणि रेल्वे एका दुबाबून शेजारची देखील ही नाशिक होऊ शकते, याची शासनाने दखल घ्यावी। मी शेतकऱ्यांबरोबर आहोत, पण शेतकऱ्यांसाठी हा माझा शेवटचा निर्धार आहे। मला कुठल्याही पक्षाशी घेणं नाही।